नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. 70 दिवसांपासून सुरू असलेल्या दिल्लीतील आंदोलनात 150 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू. आंदोलनात प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार नाही, केंद्र सरकार यांचं वक्तव्य. दिल्ली सीमेवर असलेल्या खिळ्यांचा वेढा हा भारत चीन सीमेवर हवा होता. संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला. अण्णांचं वय झाले, त्यांनी आता निवृत्ती घ्यावी. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांचा अण्णा हजारेंना सल्ला. पोलिओ लसीकरणादरम्यान प्लास्टिकचा तुकडा बाळाच्या पोटात गेला. यवतमाळ नंतर पंढरपूरमध्येही धक्कादायक प्रकार. गृहमंत्री अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचा गराडा. औरंगाबाद दौऱ्यावर असतानाचे फोटो व्हायरल. भेटायला येणाऱ्यांची माहिती नव्हती, यापुढे काळजी घेण्याचं आश्वासन. औंढा नागनाथ इथल्या प्रतीक्षित अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करा, अन्यथा होळकरांच्या वंशजांना घेऊन अनावरण करू, गोपीचंद पडळकर यांचा इशारा. CBSE बोर्ड 10वी आणि 12वी वर्गाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर. 4 मे ते 11 जून दरम्यान परीक्षा घेण्यात येणार. परीक्षेचं वेळापत्रक CBSE बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर. कारागृहातील शिपायाच्या सॉक्समध्ये चिठ्ठ्या. कैद्यांच्या नावे नातेवाईकांकडे पैशांची मागणी. कोल्हापूर कळंबा कारागृहातील धक्कादायक प्रकार उघडकीस. आरक्षण लवकर द्या, अन्यथा उद्रेक होईल. सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचा जनआक्रोशी आंदोलनाद्वारे इशारा. आणि श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठलाची माघी यात्राही कोरोनामुळे रद्द. 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर राहणार बंद. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. औंढा नागनाथ येथील प्रतीक्षित अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करा, अन्यथा होळकरांच्या वंशजांना घेऊन अनावरण करू, असं गोपीचंद पडळकर यांनी बोललेलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा 1 वर्षांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळं आता येत्या 15 दिवसात राज्य सरकारनं पुतळ्याचं अनावरण करावं, अन्यथा होळकर यांच्या वंशजांना घेऊन पुतळ्याचं अनावरण करू, असा इशारा भाजपाचे आमदार प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. 5 दिवस मी मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावरती होतो. अनेक तालुक्यामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. काल 1 तारखेला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे मी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो. ज्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे. 12 ज्योतिर्लिंगाचा पूर्ण जीर्णोद्धार असेल, घाट बांधणे असेल, विहिरी बांधणे असतील, मंदिराचा जीर्णोद्धार असेल, अशी अनेक समाजोपयोगी कामं अहिल्यादेवींनी अखंड हिंदुस्थानामध्ये केलेली आहेत. मुळात अहिल्यादेवींनी इतिहास असेल, वास्तू असतील, मंदिरे असतील, यांचा जीर्णोद्धार केलेला आहे देशभर. आणि त्याची जाणीव ठेवून औंढा नागनाथाच्या ट्रस्टीच्या वतीनं पश्चिम दारावरती अहिल्यादेवीचा पूर्णाकृती पुतळा बसवलेला आहे. हा पुतळा बसून 1 वर्ष झालं. हा प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून ठेवलेला आहे. मी जेव्हा तिथं काल गेलो, पुतळ्याच्या तिथं दर्शन घेतलं आणि तिथं आम्ही परिस्थिती बघितली. प्लॅस्टिकमध्ये 1 वर्ष झालं पुतळा गुंडाळून ठेवलेला आहे. ही गोष्ट मनाला वेदना देणारी आहे, दुःखदायक आहे. अहिल्यादेवी हा राजकारणाचा विषयच होऊ शकत नाही. राजकारणाच्या पलीकडचा तो विषय आहे. आणि या हिंदुस्थानातल्या अखंड हिंदू, बहुजन, उपेक्षित, भटके, धनगर या सगळ्या लोकांच्या अस्मितेचा विषय आहे. आणि तिथल्या आमदारांना
या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबच पाहिजेत, त्यांच्याच हस्ते हे अनावरण करायचं आहे अशी त्यांची भावना आहे. उद्धव साहेबांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्याचा आमचा कुणाचा विरोध नाही, पण 1 वर्ष झालं त्यांना वेळ मिळत नाही. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतोय की तुम्ही येत्या 15 दिवसामध्ये या पुतळ्याचं अनावरण करा, त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या. नसेल तर आम्ही महाराष्ट्रातील समस्त धनगर समाजाच्या, बहुजन समाजाच्या, भटक्या विमुक्त समाजाच्या उपस्थितीमध्ये होळकरांचे वारस भूषणसिंह होळकर यांच्या हस्ते आम्ही या पुतळ्याचं अनावरण करू. तुम्ही 15 दिवसामध्ये निर्णय घ्या, नसेल तर आम्ही सगळेजण लोक गोळा होऊन आता तो अपमान आम्ही अहिल्यादेवींचा सहन करणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं खूप देखना भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन आम्ही पुतळ्याचं अनावरण करू. शिक्षणातील प्रवासाची अडचण दूर करण्यासाठी धावून आले प्राथमिक शिक्षक येवला तालुक्यातील गरीब होतकरू मुलीला सायकलचं वाटप केलेलं आहे. येवला तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी वर्गणी जमा करून एका गरीब दिव्यांग पालक दत्तू किसन कोल्हे यांच्या मुलीला गटविकास अधिकारी देशमुख, गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा रेंडाळे इथं उपशिक्षक सचिन वावळसर काल एका सायकल दुकानात उभे असताना त्यांनी एका दिव्यांग व्यक्ती आपल्या मुलीसाठी जुनी सायकल खरेदी करण्यास आल्याचं पाहिलं. त्यांची परिस्थिती बेताची असल्याचं त्यांना जाणवलं. भर उन्हात 20 किलोमीटरवरून स्वतःची सायकल चालवत आलेली ही व्यक्ती पूर्णतः घामघूम झाली होती. त्यांच्या परिस्थितीकडे पाहून दुकानदारही त्यांना रिस्पॉन्स देत नव्हता. हे पाहिल्यानंतर सचिन वावळ सरांनी त्यांची विचारपूस केली आणि शिक्षणासाठी 6 किलोमीटर पायी जाणाऱ्या लेकीसाठी सायकल खरेदी करून दिली. त्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. शिक्षकांच्या एका ग्रुपवर त्यांनी मदतीचं आवाहन केल्यावर अवघ्या तासात सर्व शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकाच दिवसात हडप सावरगाव इथल्या दत्तू कोल्हे यांच्या मुलीला शिक्षणासाठी नवीन सायकल खरेदी करून गटविकास अधिकारी देशमुख आणि गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांच्या हस्ते कोटमगाव देवीच्या प्रांगणात ही सायकल भेट म्हणून देण्यात आली आहे. काल मी दुपारी 4:30च्या दरम्यान एका संतोष सायकल मार्ट या ठिकाणी मी गेलो होतो. त्या ठिकाणी मला एक दिव्यांग व्यक्ती त्या ठिकाणी मुलीच्या शिक्षणासाठी धडपड करताना मला आढळला आणि 15 किलोमीटरवरचा सायकलवरचा प्रवास करून ते व्यक्ती त्या ठिकाणी आलेले होते आणि आलेले असताना कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या सायकल मार्टवर भेटत नव्हता. ही मनाला लागणारी गोष्ट एकदम मी कॅच केली आणि मला वाटलं की मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो किंवा मी त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून या हेतूने मी त्यांना विचारणा केली की काका तुम्ही कशा संदर्भात या ठिकाणी चौकशी करताय. तर म्हणे माझ्या मुलीचं शिक्षण आहे आणि मुलीच्या शिक्षणासाठी जी सावित्रीची लेक उद्या घडणारी आहे तर तिच्यासाठी मला सायकल घ्यायची, पण इथं कोणी माझ्याशी हितगुज करत नाही आहे. तर मी म्हटलं की माझ्याच्याने जेवढी मदत तुम्हाला करता येईल तेवढी मी केल्याशिवाय राहणार नाही, मला तुमचा नंबर द्या. मी त्यांचा नंबर घेतला आणि मला माहिती होतं, मला आत्मविश्वास होता की अशा प्रकारचं एक जणाने पाऊल उचललेलं हे संपूर्ण सत्र त्या ठिकाणी कार्यरत होत असतं आणि हा हेतू माझा साध्य झाला. मी फक्त तेवढीच एक पोस्ट आमच्या सर्व शिक्षकांच्या ग्रुपवरती शेअर केली आणि ताबडतोब मला 2 तासामध्ये माझ्या शिक्षक बांधवांनी प्रचंड प्रकारचा रिस्पॉन्स मला एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिला की मी आता म्हणजे आमच्याकडे जी रक्कम जमा झालेली आहे ती एक सायकल आणि अजून एखाद्या विद्यार्थ्याला सुद्धा एखादी सायकल आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. अशा प्रकारचा अनुभव मला अचानक आला आणि आई जगदंबाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी सायकलचं आणि दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या मुलीला या ठिकाणी आमच्या सर्व वाघमारे साहेब आहेत आमचे शिक्षण क्षेत्रामधले अधिकारी, तर त्यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी आज त्या मुलीला सायकलीचं वितरण केलेलं आहे. काय बिघडणार आहे? शेतकऱ्यांना न्याय दिला तर, कृषी कायदे रद्द केला तर काय होणार आहे? भुजबळ यांनी बोललेलं आहे. अन्नदाता न्याय नाही असं मंत्री भुजबळ यांनी केंद्राला सवाल केलेला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबार कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आपले बायका पोरं घेऊन थंडी वाऱ्यात कोरोना असताना आंदोलनाला बसले आहेत. त्यांना कोण खलिस्तानी तर कोणी पाकिस्तानी म्हणून हिणवलं जात आहे.
त्यामुळं केंद्र सरकार नेमकं काय करतंय असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला. हे कायदे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरतील असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. जे तुमच्या आमच्यासाठी हा देश अन्नधान्यानं दुष्काळ होता त्यावेळी या शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवलं, परदेशातही एक्सपोर्ट केलं. त्या शेतकऱ्यांना 2-4 दिवस ठीक आहे, महिने आंदोलन करावं लागतंय. पंतप्रधान मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. कृषी कायदे रद्द करा, मागे घ्या तो रिफिल करा, नवीन कायदा बनवायचा असेल तर नवीन बनवा, शेतकऱ्यांबरोबर चर्चा करा असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिला आहे. पाठिंबा देतातच आहे आणि द्यायलाच हवा. एवढे दिवस जे आहे 100वर जास्त लोक मृत्युमुखी पडलेत, लहान मोठे त्यांची बायका पोरं घेऊन ते थंडीत वाऱ्यात पावसात करोनामध्ये बसलेले आहेत. त्यांच्यावर कोण म्हणतं खलिस्तानी आहे, कोण म्हणतं ते पाकिस्तानी आहेत. हे काय चाललेलं आहे? जे तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी या भारताला, जिथे हा देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये दुष्काळी होता, या शेतकऱ्यांनी एवढं अन्नधान्य पिकवलं की परदेशामध्ये सुद्धा 20 परदेशांमध्ये एक्सपोर्ट केलं जातं. त्या शेतकऱ्यांना आपण महिने 2-4 दिवस बसले ठीक आहे, महिने बसलेत, लोक मरत आहेत आणि त्यांच्याबद्दल प्रधानमंत्री जो आहे ठोस निर्णय घेत नाही. काय बिघडणार आहे? त्यांचं ऐकलं आणि मागे घेतलं ते 3 बिल्स जे आहेत ते कायदे, काय बिघडणार आहे? मागे घ्या, तो रिपील करा. नवीन जो कायदा बनवायचा असेल तर नवीन कायदे बनवा आणि त्यावेळेला या सगळ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करा. मिरज सलगर येथील रवींद्र वस्त्र निकेतनच्या 5 मिनी स्टोअर्समध्ये फेस्टिवलचा धमाका चालू आहे. 40% भरघोस सूट मिळणार आहे. सलगरे तालुका मिरज इथं रवींद्र वस्त्र निकेतननं आपल्या 5 मिनी स्टोअर्समध्ये फेस्टिवल धमाका सुरू केलाय. 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत हा धमाका सुरू राहणार आहे. या फेस्टिवलमध्ये काही वस्त्रांवर थेट 40% डिस्काउंट देण्यात येणार असून सध्या लग्न सराईसाठी वस्त्र खरेदी करण्यास ग्राहक आकर्षित होत आहेत. या फेस्टिवलमध्ये लहान मुलं, महिला वर्गांची खास मागणी असलेल्या साड्या, युवतींसाठी नवीन व्हरायटीचे ड्रेस मटेरियल यांवरही खास डिस्काउंट दिला जातोय. ही ऑफर सध्या 5 मिनी स्टोअर्समध्ये सुरू असून श्री हनुमान वस्त्र निकेतन तुंग, शीतल वस्त्र निकेतन तासगाव, हरिप्रिया वस्त्र निकेतन शिरोळ, सिद्धेश्वर वस्त्र निकेतन सावळज, सिद्धी वस्त्र निकेतन खानापूर इथं 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत सुरू असणार आहे. खास लग्न सराईनिमित्त आहेरी साड्या 500ला 5 नग, कांजीवरम साडी, पारंपरिक पैठणी 999 पासून सुरू आहेत. ड्रेस मटेरियल लेगिन्स 500ला 5 नग, मुलांचे शर्ट पॅन्ट 1000 रुपयाला 4 नग खास डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत. या खास ऑफर्समुळे रोज हजारो ग्राहक भेट देत आहेत. फेस्टिवलमध्ये सध्या सर्व प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल, इतर कापडे असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत. चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला 25,000 रुपये द्या. कारागृहात शिपायाच्या सॉक्समध्ये सापडली चिठ्ठी. त्यामुळे कोल्हापूर काळंबा कारागृहातील प्रकार उघडकीस आलेला आहे. गांजा प्रकरणावरून कळंबा कारागृहाची सुरक्षा व्यवस्थेकडे वाभाडे निघाले असतानाच कळंबा कारागृहातील शिपायाच्या बुटामध्ये 2 चिठ्ठ्या सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कारागृहात राबवलेल्या कर्मचाऱ्यांच्या झडती मोहिमेत हा प्रकार उघडकीस आला. किसन बिर्लिंगे असं या शिपायाचं नाव आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे. गेल्या महिन्यात कारागृहात सापडलेल्या मोबाईलचा पुरावा नष्ट करण्याचा ठपका एका पोलीस शिपायावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर आणखी काही एका पोलिसांच्या सॉक्समध्ये बंदी नजांची चिठ्ठी सापडणं ही गंभीर बाब आहे. बिर्लिंगे यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीवर अर्जंट काम आहे, मला 25,000 रुपये लागणार आहेत, ही चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला 25,000 रुपये द्यावेत असा मजकूर लिहिला आहे. एका शिपायाच्या बुटाच्या सॉक्समध्ये 2 चिठ्ठ्या आढळल्या. चिठ्ठीवर असलेल्या नावाच्या संबंधित कैद्याची नावं आहेत. त्यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी आपला संबंध नसल्याने हात वर केले असंही अधीक्षक इंदुलकर यांनी सांगितलं. SBN मराठीसाठी कोल्हापूरहून सचिन चव्हाण. राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन शिवार 2021
प्रदर्शनाचा कालावधी गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2021 दरम्यान दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता डॉग शो आणि 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पशु प्रदर्शन. प्रदर्शनाचे आयोजक माननीय महेश भाऊ खराडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि मार्गदर्शक माननीय खासदार राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. तेव्हा या प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा. स्थळ दत्त मंदिर मैदान, दत्तमाळ, तासगाव, जिल्हा सांगली आणि संपर्क 9850 69 37 01 आणि 93 26 23 90 09. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिंगचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या. HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाईन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाईन. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्स साठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या
आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ पलूस. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे? अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत. फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. कोल्हापुरात लाडक्या बैलाचा वाढदिवस मोठा थाटामाटात साजरा करण्यात आला. बैलाला अनेकांनी यावेळी गिफ्ट सुद्धा आणलेले होते. राजू शेट्टी यांनी स्वतः यावेळी उपस्थिती लावलेली होती. कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील एका शेतकऱ्यानं हा वाढदिवस साजरा केला असून वाढदिवसानिमित्त गाव जेवण सुद्धा घालण्यात आलं. विशेष म्हणजे शेतकरी नेता या नात्यानं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुद्धा आवर्जून उपस्थिती लावली होती. हातकणंगले तालुक्यातील भादोले गावातील शेतकरी शंकर पाटील नेहमीच आपल्या जनावरांची चांगल्या पद्धतीनं निगा राखतात. आता तर त्यांनी जनावरांचा वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली. काल सोमवारी पाटील कुटुंबियांनी आपल्या लाडक्या पाखऱ्या या बैलाचा दुसरा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. फक्त वाढदिवस नाही तर पाटील कुटुंबियांनी पाखऱ्याच्या वाढदिवसानिमित्त 400 लोकांचं जेवण सुद्धा घातलं. प्रत्येकाचे आपल्या जनावरांप्रती प्रेम असतंच, मात्र भादोले गावातील पाटील कुटुंबियांनी ज्या पद्धतीनं आपल्या लाडक्या बैलाचा थाटामाटात वाढदिवस साजरा केला त्याची चर्चा सर्वत्र आहे. पाखऱ्याच्या वाढदिवसाला आलेल्या अनेक मित्रमंडळींनी पाखऱ्याला गिफ्ट सुद्धा आणलं होतं. या गिफ्ट म्हणून साप्ती, झूल, येसण, दावणीची दोरी, दोरखंड, नाथ, घुंगरू, भवरकडी, घाटी घुंगर यांसारख्या वस्तू मित्रमंडळी घेऊन आल्याचं पाहायला मिळालं. हा आमचा पाखऱ्या. आम्ही काल याचा दुसरा वाढदिवस साजरा केला. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आता याच्यावरतीच आहे. आम्ही अगदी लहान मुलाबाळाप्रमाणे याला जपतो. आमच्या सर्वसामान्य कुटुंबाला या मुक्या प्राण्याचाच आधार आहे. म्हणून आम्ही काल याचा अगदी घरच्या सदस्याप्रमाणे 500 माणसांचं जेवण करून वाढदिवस साजरा केला आहे. SBN मराठीसाठी सचिन चव्हाण. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी गावातील महिला शेतकऱ्यांची सुरू केली सहल. 45 शेतकऱ्यांना घेऊन पोलिसांची सहल रवाना झालेली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात केवळ धानाचं पीक घेतलं जातं, मात्र देश आणि राज्यातील नव्या कृषी बदलाची माहिती व्हावी यासाठी मुद्दाम महिला शेतकऱ्यांच्या पहिल्या सहलीचं आयोजन पोलिसांनी केलं. 45 महिला आता राज्यभरातील कृषीविषयक नवे तंत्र पाहून त्याची रुजवात गडचिरोलीत करायला सिद्ध होत आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या कोऱ्या बसपुढं हा नारळ फोडला खरा आणि महिलांची कृषी दर्शन बस देखील निघाली. मात्र ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील कृषी बदलांची नांदी ठरणार हे मात्र निश्चित. याआधी गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या राज्य आणि देशात सहली आयोजित करून पोलिसांनी गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना देश आणि राज्य दाखवले. सुमारे 20 अशा सहली पोलिसांनी आयोजित करून गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना आपल्या भोवताल समजावून दिला. नक्षल हिंसेनं ग्रासलेल्या आणि दहशतीच्या वातावरणात सतत राहिलेल्या आदिवासी महिला शेतकऱ्यांसाठी अशीच एक सहल आयोजित करावी अशी पोलिसांची योजना होती. मुख्य म्हणजे यासाठी पुढाकार घेतला तो अतिदुर्गम अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस या मदत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी. कोटमी परिसरातील 45 महिला शेतकऱ्यांना एकत्र करून ही कृषी दर्शन सहल राज्यातील इतर जिल्ह्यातल्या उत्तम शेती तंत्राविषयी माहिती देत पुन्हा गडचिरोलीत परत येणार आहे. या कृषी दर्शन सहलीत सहभागी महिला शेतकऱ्यांनी या आयोजनाविषयी आनंद व्यक्त केला आहे. सर, आपल्याला नवीन उद्योगाने नवीन शेतीबद्दल शिकायचं आहे. या अनुभवानं आम्ही बाहेर सहल म्हणून चाललो. देशमुख सरांचा आशिराने एटापल्ली तालुक्यातल्यावर गडचिरोली जिल्ह्याच्या आमचा मुक्काम राहणार कोटमीचे. तुमच्याकडे किती शेती आहे, काय करतो? आमच्याकडे शेती भरपूर आहे सर. बरं, आम्ही मागासलेले, आम्हाला शेतीची पद्धत समजत नाही म्हणून आता आम्ही शहरीला चाललो. नवीन पद्धतीने कसं करायचं, काय करायचं हे माहिती आपल्याला शिकायचं आहे. यापूर्वी त्या शेतीमध्ये एखादी स्वतः कास्तकारी बद्दल नाही का थोडा अनुभव घ्यायचा आहे आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही चाललो. आमच्या शेतीच्या आहे. म्हणजे तिकडनं आलं तर खरंच तुमच्या शेतीमध्ये बदल घडेल का? हो, घडेल. हो सर. तुम्ही स्वतः सांगा. आपल्या गडचिरोली जिल्ह्यात जे दुर्गम भाग आहे ते शेतकऱ्यांना नवीन शेतीचे जे टेक्निक्स आहे त्याच्यात एवढं ज्ञान नाही. फक्त धान पिकवतात आणि त्याच्यातून जे उत्पन्न मिळतात ते उत्पन्न घेतात. पण आमच्या कोटमी POPचा पुढाकारातून हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. कृषी दर्शन सहल म्हणून हा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये कोटमी भागातल्या दुर्गम गावातल्या 41 महिला आहेत ज्यांना आपण वेगवेगळ्या ठिकाणातून कृषीचे जे नवीन उन्नत जे टेक्निक्स आलेले आहेत त्याचं ज्ञान देणार आहोत. या 5 दिवसाच्या सहल आहेत. त्याच्यामध्ये त्या अकोला, आपल्या वर्धा, चंद्रपूर या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कसं नवीन टेक्निक्सने शेती करू शकतात त्याचं ज्ञान ते घेणार आहेत. आणि तिथून आल्यानंतरसुद्धा त्यांना काही जे बदल आहे ते घडवून आणण्यासाठी आम्ही तिथून आल्यानंतर पण यांना मदत. रेती भरलेला चालत्या टिप्परने पेड घेतलेला आहे. चंद्रपूर नगरगाव जवळील ही घटना घडलेली आहे. वरोरा इथून रेती घेऊन निघालेल्या टिप्परनं यवतमाळ जिल्ह्यातील करणवाडीच्या समोर नवरगाव धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर पेट घेतलाय. ट्रकनं पेट घेताच चालक वाहक घटनास्थळावरून पसार झाले. यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचं बोललं जात आहे. परिसरातील नागरिकांनी आगीचे धूर पाहून घटनास्थळाकडे धाव घेतली, परंतु ट्रक पेटत असल्यानं डिझेलचे टँक फुटण्याच्या भीतीनं नागरिक आग विझवण्याला पुढे सरसावले नाहीत. त्यामुळं आग परिसरात वाढतच होती. ट्रक पूर्ण जळून खाक झाला तरी आग विझवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कोणीही हजर नव्हतं. टिप्परला आग लागल्यानं या परिसरातील गावकऱ्यांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. ब्राह्मण समाजाने भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची केलेली मागणी ही योग्यच असल्याचं नरेंद्र पाटील यांनी जालना येथे सांगितलेलं आहे.
साष्ट पिंपळगाव इथं सुरू असलेल्या मराठा आंदोलनासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी भेट दिली आहे. जालना इथल्या शासकीय विश्रामगृहावर भेट दिली असता मराठा महासंघाचे कार्यकर्ते अशोक पाडोळ, अरविंद देशमुख यांसह इत्यादींची उपस्थिती होती. नरेंद्र पाटील बोलताना म्हणाले की 2018 पासून सप्टेंबर महिन्यात अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून 20,000 मराठा समाजाला उद्योजक करण्यात यश आले. या यशाचा आधार म्हणून ब्राह्मण समाजानं मागणी केली असेल तर ते योग्य आहे. प्रत्येक समाजाला अशा प्रकारचं महामंडळ निर्माण करण्यात आलं तर त्या महामंडळाकडून बँकेकडून कर्ज उपलब्ध होईल. बँकेचं व्याज राज्य सरकार देईल. त्यामुळे निश्चितपणे समाजाला याचा फायदाच होईल. कोणी पैसे बुडवणार नाही. बँकेचे त्या माणसाला व्यवसाय उभारण्यासाठी सवलतच मिळेल, असं अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. मला याची काही अजून कल्पना नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं मागच्या 2018 पासून सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून 20,000 मराठा समाजाला उद्योजक करण्यामध्ये यश आलेलं आहे. या यशाचा आधार धरून ब्राह्मण समाजाने जी मागणी काय केली असेल तर ती योग्यच आहे. प्रत्येक समाजाला अशा प्रकारचं जर महामंडळ जर निर्माण करण्यात आलं की ज्या महामंडळामधून व्यवसाय करण्याकरिता बँकेने कर्ज दिलं जाईल, बँकेने घेतलेल्या कर्जावरचं व्याज हे राज्य सरकार देईल, तर एकदमच फायदा होईल. कोणी पैसे डुबवणार नाही बँकेचे आणि राज्य सरकार सबसिडी म्हणून जे व्याज देणार आहेत त्याच्यामुळे त्या माणसालाही व्यवसाय करण्यामध्ये खूप सवलत मिळतील. जे त्यांची मागणी आहे ती योग्यच मागणी आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मोदीच्या जागेवर मला पंतप्रधान करा असं म्हणायला पाहिजे, असं राजेश क्षीरसागर यांनी टोमणा मारलेला आहे. कर्नाटक शासन मुंबईवर सांगत असेल तर पहिल्यांदा तिथल्या मुख्यमंत्र्यांनी मोदींच्या जागी मला पंतप्रधान करा असं म्हणायला पाहिजे, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान मुंबई कुणाची तर महाराष्ट्राची. मुंबईसाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. 69 हुतात्म्यांचं बलिदान आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा पुनरुच्चार त्यांनी केलाय. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा पहिला महापौर झाला पाहिजे ही भूमिका आमच्याकडे मांडलेली आहे आणि आमच्या सर्वांची ती जबाबदारी आहे. अर्थात महाआघाडी होईल नाही होईल हा पक्षप्रमुखांचा आदेश मानून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत. गेल्या काही दिवसापूर्वी सन्माननीय नगरविकास मंत्री कोल्हापूर दौऱ्यावर होते, संपर्क मंत्री उदय सामंतजी या दौऱ्यावर होते आणि शिवसेनेची विकास कामांची उद्घाटनं करून आम्ही दाखवलेली आहेत. गेल्या काही काळामध्ये जो निधी आणला होता त्याची उद्घाटनं सर्व झालेली आहेत आणि या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी पहिल्यांदा काहीतरी करून दाखवू आणि मग निवडणुकीला सामोरं जाऊ या भूमिकेतून 15 कोटी रुपयाचा निधी मूलभूत सोयीसुविधांचा आम्ही खर्च केलेला आहे. आणि त्यामुळं मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एक असल्यामुळे या कोल्हापूर शहराचा विकास निश्चितपणे मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणून मी जनतेला देखील आव्हान करतो की माझ्या सर्व सहकाऱ्यांसह आम्ही कामाला लागलेलो आहोत. त्यांनी सर्व शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी राहणं गरजेचं असं मी जनतेला आव्हान करतो. कारण सातत्यानं आंदोलनात्मक सामाजिक काम हे आम्ही सातत्यानं जनतेपुढे मांडलेलं आहे, करत आलेलो आहोत. एक धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी एका नेत्याने या ठिकाणी म्हणजे कोण माझ्या विरोधात मी न दिलेल्या तिकीट दिलेल्याच्या विरोधात म्हणजे ज्यांना तिकीट दिलं नाही ते लढत असतील तर त्यांचा कार्यक्रम करावा अशा प्रकारचं वक्तव्य केलं. हे निश्चित गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, याचा मी निषेध करतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जो अधिकार आहे तो त्यानं घेतला पाहिजे किंवा त्या अधिकाराच्या आडवं आपण येता कामा नाही. हे जनता पुढच्या निवडणुकीमध्ये ठरवल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये 41च्या वरती जागा घेऊन शिवसेनेचा महापौर आपल्याला पाहायला मिळेल. राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन शिवार 2021. प्रदर्शनाचा कालावधी गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2021 दरम्यान. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता डॉग शो आणि 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पशु प्रदर्शन. प्रदर्शनाचे आयोजक माननीय महेश भाऊ खराडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि मार्गदर्शक
माननीय खासदार राजू शेट्टी संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, तेव्हा या प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा. स्थळ दत्त मंदिर मैदान, दत्तमाळ, तासगाव, जिल्हा सांगली. आणि संपर्क 9850 69 37 01 आणि 93 26 23 90 09. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे? तर मग चला सुसज्ज अशा SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट मध्ये. पत्ता जत कोर्टासमोर BSNL रोड, जत. आपल्या परिवारासह एक वेळ अवश्य भेट द्या
SK फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंटला. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत. फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षांसह डोंबिवलीतील असंख्य मनसे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. मनसे आमदारांनी बोलवली यासाठी तातडीची बैठक. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं मनसेला मोठा धक्का दिलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजेश कदम हे कोणत्याही संविधानिक पदावर नाहीत, तरीही थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश झाल्यानं राजेश कदम यांची कल्याण डोंबिवलीमध्ये किती ताकद असू शकते याचा अंदाज बांधता येईल. मात्र राजेश कदम यांच्या प्रवेशामागे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी राजकीय खेळी असून त्यांनी विरोधी पक्षातील बडा नेता फोडून मनसेची हवाच गुल गेल्याची चर्चा कल्याण डोंबिवलीत सध्या सुरू आहे. जे कार्यकर्ते शिवसेनेत गेले ते मनसेचे कट्टर कार्यकर्ते असून पक्ष स्थापनेपासून ते मनसेत असल्याचं सांगितलं जाते. मात्र आता हेच कार्यकर्ते शिवसेनेत गेल्यानंतर कल्याण डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का बसलाय. या गोष्टीची दखल घेत मनसे आमदार आणि मनसे नेत्यांनी कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथसह पूर्ण ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची डोंबिवली इथं आमदार कार्यालयात तात्काळ बैठक बोलावण्यात आली आहे. नाही, गेले काही दिवस मी त्यांच्या फेसबुक पेजवर बघत होतो. त्याच्यावरच्या काही पोस्ट वगैरे संशयास्पद वाटत होत्या, परंतु ते आमचे कट्टर असे मान्य राजसाहेबांना मानणारे सहकारी होते. ते का गेले काय कारण मला काही कळत नाही आहे. 2 दिवसापूर्वी आम्ही मान्य राजसाहेबांना भेटायला गेलो. एकदम चांगल्या वातावरणात आमची मीटिंग झालेली, परंतु मला वाटतं त्यांची काहीतरी मजबुरी असेल किंवा इतर काही कारणं असेल. सध्या जो इथे इलेक्शनचा वारं वाहत आहे, जे आमिषे दाखवली जातात त्याला ते दुर्दैवाने बळी पडले असतील असं मला वाटतंय. बघूया, आमचा काय पक्ष काय असा एका दुसरा माणूस गेल्याने काही थांबत नसतो. पक्ष नव्याने उभारी घेतच असतो. आज ही गोष्ट समजतात. माझे सगळे सहकारी इथे भेटायला आलेले आहेत. उद्या मी मान्य राजसाहेबांनाही भेटायला जातो. आम्ही याचं विश्लेषण करू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे सध्या कोरोना काळात आमच्या ज्या सहकार्याने सगळीकडे या विशेष कल्याण लोकसभा क्षेत्रात जी कामं केलेली आहेत
आणि आता BJP सेना जी युती तुटलेली आहे त्यामुळे इथल्या लोकल स्थानिक प्रतिनिधींचं काहीतरी मला वाटतं अशी पायाखालची जमीन सरकत असेल आणि त्यामुळे त्यांना आमच्यातले काही माणसं फोडून किंवा अशी जमाजमा करायची आवश्यकता वाटली असेल. परंतु मला नाही वाटत आगामी काळात याच्याने काय फरक पडणार आहे. जे व्हायचं ते होणारच आहे. पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष निवशी सांबरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी. यकृत संबंधित आजाराने ग्रासलेल्या महिलेस 50,000ची मदत केलेली आहे. पालघर जिल्हा इतर जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यातून प्रसिद्ध असलेल्या जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे मालक पालघर जिल्हा परिषदचे विद्यमान उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपत वैशाली अरुण कोडे हिच्या उपचारासाठी 50,000 रुपयांची आर्थिक मदत केली. सामान्य परिवारातील वैशाली अरुण कोंडे 30 वर्षीय महिला ही यकृतासंबंधित आजारानं तीव्र त्रस्त असल्यानं पुढील उपचारासाठी मुंबई इथल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिचं यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास अत्यंत आवश्यक असल्यानं आणि तिच्या पुढील जीवनासाठी अंतिम उपाय असल्यानं जन्मदात्या पित्यानं आपल्या मुलीला जीवनदान मिळावं म्हणून यकृत दान करणार असल्यानं पुढील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा एकूण खर्च 25 लाख होणार असल्याने वैशाली कोंडे हिच्या उपचारासाठी समाजसेवक निलेश सांबरे यांनी 50,000 रुपयांचा धनादेश पुढारी पेपरचे पालघर जिल्हा ब्युरो चीफ मंगेश तावडे, पुढारी इंडिया TV आणि SBN न्यूजचे पत्रकार विनायक पवार यांच्या हस्ते अरुण कोंडे यांच्या आईस देण्यात आलाय. विनायक पवार, SBN मराठी न्यूज, पालघर. आरक्षण लवकर द्या अन्यथा उद्रेक होईल असं सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाच्या जन आक्रोशाच्या आंदोलनाद्वारे इशारा देण्यात आलेला आहे. मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारने आरक्षणाबाबतीत भूमिका जाहीर करावी अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होईल असा इशारा यावेळी देण्यात आला. मराठा समाजाला तातडीनं आरक्षण मिळावं, शासनानं घोषित केल्याप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना 50% फी माफ मिळावी, सांगली जिल्ह्यातील मुलामुलींचं वसतिगृह मागील 1 वर्षापासून बंद आहे, ते त्वरित कायमस्वरूपी वसतिगृह निर्माण करावं, मराठा आरक्षण स्थगितीपूर्वी ज्या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या अशा सर्व विभागातील मराठा उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्या, याशिवाय स्थगितीपूर्वी सुरू झालेल्या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या प्रक्रियांना संरक्षण द्यावं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून खुल्या प्रवर्गातून स्पर्धा करण्याची संधी कमी करण्यात आली असून सदर निर्णय मराठा समाजासह खुल्या प्रवर्गावर अन्याय करणारा असल्यानं सदर निर्णय रद्द करण्यात यावा. त्याचबरोबर सारथी संस्थेला आवश्यक असणारे सक्षम प्रकल्प अधिकारी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं यांसह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोशी आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलन करत मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारला जाग आणण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. स्थगितीनंतर राज्यामध्ये जे मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न होते ते सोडवण्यासाठी राज्य सरकार कुठल्याही पातळीवर प्रयत्न करत नसल्याने या सरकारचा निषेध म्हणून आणि या सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधक त्याप्रमाणे प्रयत्न करत नसल्यामुळे या राज्यातील विरोधकांचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज जन आक्रोश आंदोलन सादर करतो. महत्त्वाचा विषय हा होता की राज्य सरकारनं घोषणा केल्याप्रमाणे 50% फी माफी मराठा विद्यार्थ्यांना मिळणं अपेक्षित होतं, ती मिळत नाही आहे. समांतर आरक्षणामध्ये चुकीच्या पद्धतीने JR लावून मराठा समाजातील अनेक महिला उमेदवारांना त्यांना शासकीय सेवेपासून वंचित ठेवण्यात आलेले. अशा अनेक मागण्या आहेत की योग घातलेल्या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गातल्या लोकांना अर्ज करणाऱ्या संधी द्यावी, एक्सेसिव्ह रिझर्वेशन जे दिलं जातं आहे त्याला कुठेतरी लगाम लावावून सर्वांना समान न्याय मिळावा ही आमची भावना असताना या राज्यातील सर्व राज्यकर्ते फक्त मराठा समाजाचा द्वेष करण्याचं काम करत आहेत. यामुळे यासाठी आमच्यावर हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आमची जाहिरात 2019ची आहे. 2019मध्ये आमचे पेपर झाले. डिसेंबर 2019मध्ये रिझल्ट लागला. 2020 फेब्रुवारीमध्ये आमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पूर्ण प्रोसेस कंप्लीट झालेली आणि आम्हाला 45 दिवसाच्या आत जसं सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार 45 दिवसाच्या आत नियुक्त्या मिळणं अभिप्राय होतं. पण कोरोनाचं त्यामध्ये मध्येच कोरोना आला. कोरोनाचं कारण देत सरकारनं आमच्या नियुक्त्या लांबणीवर टाकल्या.
आणि नंतर कोरोना संपत आला आणि आता आम्हाला 9/9च्या स्थगितीमध्ये सरकारनं अडकवून ठेवले. असे आमचे 750 विद्यार्थी आज आझाद मैदानावर मुंबईमध्ये 14 दिवस आंदोलन करत आहेत. तरी पण सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही. तरी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आज जो मोर्चा इथं चालू आहे त्या मोर्चाच्या वतीनं मी सगळ्यांना आवाहन करेन की आमच्यासाठी सगळ्यांनी उभं राहावं, आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या आणि आम्हाला नियुक्त्या मिळवून द्याव्यात, एवढीच विनंती. जय शिवराय. केंद्राने यंदाच्या अर्थसंकल्पात सराफ व्यावसायिकांना एका हाताने दिले तर दुसऱ्या हाताने काढून घेतल्याचं दिसण्यात आलेलं आहे. जळगावच्या सुवर्णकारांनी अर्थसंकल्पावर आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जळगावमधील सुवर्ण व्यावसायिक यांनी नाराजी व्यक्त केली. अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी 5% घटवण्यात आली आहे. ही बाब समाधानकारक असली तरी केंद्र सरकारनं मौल्यवान वस्तूंवर ॲग्रिकल्चर सेस म्हणून 2.5% कर आकारणी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सराफ व्यावसायिकांना केवळ 2.5% लाभ होणार आहे. केंद्रानं यंदाच्या अर्थसंकल्पात सराफ व्यावसायिकांना एका हातानं दिलं तर दुसऱ्या हातानं काढून घेण्यात आला आहे आणि म्हणूनच अर्थसंकल्प हा निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया जळगावमधील सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. ओव्हरऑल बजेटचा जर विचार केला तर सर्वसाधारण माणसांना त्याच्यापासून नागरिकांना दिलासा आहे. सर्वात महत्त्वाचं आहे त्यांनी 75च्या वर जे सिनियर सिटीजन्सना दिलासा दिला आहे. ही फार जुनी मागणी होती. प्रगत देशांमध्ये इवन मेडिकल फॅसिलिटीज 100% सिनियर्सना फ्री असतात. त्या टॅक्समधून त्यांना सूट असते. त्या मानाने कंपॅरिझनमध्ये आपलं ही थोडं उशिरा निर्णय घेण्यात आले. परंतु हीच प्रक्रिया त्यांनी पुढे करून आणि मेडिकल फॅसिलिटीजमध्ये सिनियर्सना त्यांनी फ्री करून द्यावी अशी अपेक्षा सर्वसाधारण लोकांना आहे. पूर्ण व्यावसायिक म्हणून एक चांगला अर्थसंकल्प मागील 2-3 वर्षापासून आम्ही जे अपेक्षा धरत होतो की सोन्याच्या एक्साईज ड्युटीमध्ये निश्चित कमतरता यायला पाहिजे. ती सुमारे 5 ते 7.5% कमी व्हायला पाहिजे. 12.5% जी एक्साईज होती ती असा एक अंदाज होता की 5 ते 7.5% जरूर आणतील. ती आणली जरूर त्यांनी 7.5%, परंतु 2.5% परत ॲग्रिकल्चर सेस इम्पोर्ट ड्युटीवर सर्व लावून टाकले प्रत्येक वस्तूवर. तर ते 2.5%चा एक्स्ट्रा भार हा पडला. म्हणजे 5%मधनं 2.5% ते वगळले तर ग्राहकांना 2.5%चाच फायदा होणार आहे. निश्चित 1,000 रुपयाने सोन्याचे भाव आज बजेट सादर झाल्यानंतर कमी झाले आणि 1,000 रुपयाचा हा फायदा कस्टमरांना आम्ही देतो आहे. किसान पुत्र संघर्ष यात्रेची कोल्हापुरातून सुरुवात करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडू असं किसान पुत्रांनी यावेळी इशारा दिलेला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोधात आणि दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापुरातून किसान पुत्र संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. यावेळी केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडू असा नारा किसान पुत्रांनी दिलाय. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि भारतीय नौजवान सब युथ फेडरेशन संघटना यांच्या वतीनं या यात्रेला सुरुवात झाली आहे. किसान पुत्र संघर्ष यात्रा आज कोल्हापुरात सुरू होते आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरचं एक प्रसिद्ध ख्यातनाम महाविद्यालय न्यू कॉलेज याच्या व्यवस्थापनाच्या आशीर्वादानं प्राचार्यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम झाला आहे. गिरीश पोंडे त्याचं संयोजन करत आहेत. त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यामध्ये आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दिल्लीला गेली 2 महिने शेतकऱ्यांनी वेढा घालून जगातला एक अतिशय अभिनव असा संघर्ष निर्माण केलेला आहे. अत्यंत गैर पद्धतीनं गैर कंटेंट असलेले शेतीविरोधातले जे कायदे झालेत ते मागे घेण्यासाठी जी मागणी उभी केलेली आहे त्या मागणीला लवकरात लवकर म्हणजे आता खरं उशीरच झाला आहे. आजच्या आज याबाबतीत भारत सरकारनं निर्णय घेणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊ देणं आणि यश पदरात घेऊन जाऊ देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पार्लमेंटच्या संसदेच्या हॉलमध्ये मग ते लोकसभा असो किंवा राज्यसभा असो या गोष्टीची चर्चा करण्यासाठी मागणी केली तरी देखील फारशी त्याला दाद द्यायची नाही अशी सत्तेची व्यवस्था दिसते. हे काहीतरी चुकतं आहे. या देशाचा खरा पालक
या देशाचा खरा बाप, या देशाचा खरा देव हा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची तड जर लागत नसेल तर ही कसली लोकशाही. थँक्यू. आणि दिल्लीला जेव्हा ही रॅली पोहोचेल, देशाच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या रॅलीत जातील आणि तिथं जेव्हा हा सगळा संच एकत्र येईल तेव्हा देशाच्या तरुणांची शक्ती किती मोठी आहे आणि त्यांनी मनात आणलं तर सर्व प्रकारचा वैचारिक बदल या समाजात घडवण्याची ताकद त्यांच्यात आहे. त्यांच्या या प्रयत्नाबद्दल त्यांना मनपूर्वक अभिनंदन. राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन शिवार 2021 प्रदर्शनाचा कालावधी गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2021 दरम्यान. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता डॉग शो आणि 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पशु प्रदर्शन. प्रदर्शनाचे आयोजक माननीय महेश भाऊ खराडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि मार्गदर्शक माननीय खासदार राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. तेव्हा या प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा. स्थळ दत्त मंदिर मैदान, दत्तमाळ, तासगाव, जिल्हा सांगली आणि संपर्क 9850 69 37 01 आणि 93 26 23 90 09. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या. HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स. 24 तासांच्या आत घरपोच सेवा. ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी. बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस. दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान.
स्काय स्टार ऑनलाईन. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिसं, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. एकदम झक्कास जेवण पाहिजे? अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत. फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात, सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. पोलिओ लसीकरणादरम्यान प्लास्टिकचा तुकडा गेला बाळाच्या पोटात. यवतमाळनंतर पंढरपूरमध्ये ही धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. पोलिओ लसीकरणादरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटायझर पाजल्याची घटना ताजी असताना आता आणखीन एक धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली. पोलिओ लसीकरणादरम्यान पंढरपूर तालुक्यातील भाळवणी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एका बाळाच्या पोटात प्लास्टिक तुकडा उडून गेलाय. या प्रकरणी सुपरवायझरसह 2 आरोग्य कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या खुलाशानंतर त्यांच्या कारवाईचा निर्णय होणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रेपाळ यांनी सांगितलं. 2 दिवसापूर्वी भाळवणी इथं माधुरी बुरांडे यांच्या 1 वर्षाच्या बाळाला लस देताना छोटासा प्लास्टिक टोपणाचा तुकडा थेट बाळाच्या पोटात गेला. यानंतर तातडीनं बाळाला बालरोग तज्ज्ञाकडे नेऊन उपचार करण्यात आले होते. आता बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला असला तरी निष्काळजीपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी या बाळाच्या आईनं केली आहे. माझे नाव माधुरी बाबासो बुरांडे आहे. माझं बाळ 1 वर्षाचं आहे आणि सरकारी दवाखान्यामध्ये पोलिओचा डोस देण्यासाठी मी काल घेऊन गेले होते त्याला. आणि तिथे डॉक्टरांच्या हातून
बाळाच्या तोंडात टोपण पडलं आणि ते पोटात गेलं. तर बाळ दुपारी खूप रडायला लागल्यानंतर मी गावात घेऊन गेल्यावर ताड मॅडमकडे गेले. त्यांनी ताबडतोब दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. आणि हे जर असं दुसऱ्यांच्या मुलांच्या बाबतीत घडलं किंवा एका महिन्याच्या बाळाच्या बाबतीत घडलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? 31 जानेवारीला झालेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्यालयी जिथे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना डोस पाजले जातात तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत लसीकरण करताना अनावधानाने आपल्या लसीचं कॅप बाळाच्या पोटात गेलेलं आहे आणि ते बाळ नंतर बालरोगतज्ञांनी त्याचबरोबर पिडॅट्रिक सर्जननी आणि भूलतज्ञांनी पाहिलेलं आहे. त्यानंतर त्याचे एक्सरे आणि USG झालेले आहेत. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा काही नाही आहे आणि अशा ह्याच्यात त्याचे एक्सरे आणि सोनोग्राफी रिपोर्ट हे नॉर्मल असून बाळाची तब्येत सध्या स्थिर आहे. त्यांना 48 तास ऑब्झर्वेशनखाली ठेवण्यात येणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस इश्यू करण्यात येणार आहे आणि त्यांना त्याबद्दल खुलासा मागवण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. आता अण्णांचं वय झालेलं आहे, त्यांनी आता निवृत्ती घ्यावी असं शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी अण्णा हजारेंना सल्ला दिलेला आहे. एकदा का पैलवानानं हिंद केसरी पद मिळवलं की त्या पैलवानानं पुन्हा मैदानी किंवा गावागावातील कुस्त्या करण्यात काहीच अर्थ नाही. अण्णा हजारे यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावं असं शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी वक्तव्य केले. शेतकरी आंदोलनावरून अण्णा हजारे यांनी सुरुवातीला दिलेला आंदोलनाचा इशारा आणि नंतर भाजपा नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर अण्णांनी आंदोलन मागे घेतल्याच्या भूमिकेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रघुनाथ पाटील यांनी म्हटलं की अण्णा हजारेंचं वय लक्षात घेता त्यांनी आता निवृत्ती घ्यावी आणि उर्वरित आयुष्य शांतपणे जगावं असं रघुनाथ पाटील यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर अण्णा हजारेंनी जे आंदोलन मागे घेतलं, उपोषणाचा निर्णय फिरवला, त्याबद्दल एवढंच मला सांगा वाटतं की जसं एखादा पैलवान हिंदकेसरी पद मिळवल्यानंतर देशभर नाव झाल्यानंतर पुन्हा छोट्या मोठ्या कुस्त्या करण्यात काही त्यांना अर्थ नसतो, तसं अण्णा हजारेने रामलीला मैदानावर दिल्लीत एक मोठं जागतिक पातळीवर त्याचं नाव झालं, ज्यांनी सरकार बदलली, असं मोठं आंदोलन केलेलं आहे आणि आता त्याचं वयही झालेलं आहे. तेव्हा आता अण्णांनी आपलं वय लक्षात घेता उर्वरित आयुष्य असं उपोषण आणि आंदोलन न करता शांतपणे आणि त्याच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात घालवावं. आता कुठल्या आंदोलनात आणि उपोषणाच्या भानगडीत पडू नये असं मला त्यांना सुचवावं असं वाटतं. शिक्षण मंत्र्यांचा छंद महाविद्यालय बंद, ना दिशा ना विकास, महाविद्यालय सुरू व्हावे याकरिता पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे फलक घेऊन आंदोलन करण्यात आले. शिक्षण मंत्र्यांचा छंद महाविद्यालय बंद, ना दिशा ना विकास, ठाकरे सरकारनं केले शिक्षण क्षेत्र भकास असे विविध प्रकारची फलकं घेऊन महाविद्यालय सुरू व्हावं याकरिता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलन सुरू केले. पुण्यातील SP कॉलेजच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं करण्यात आली. सरकारविरोधात घोषणाबाजी करत असताना 2 दिवसात महाविद्यालय सुरू झालं नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन केलं जाईल. राज्यातील महाविद्यालय सुरू करत असताना बस पास, हॉस्टेल आणि खानावळी सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ABVP यांनी केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका स्पष्ट आहे की महाविद्यालय आता सुरू झाली पाहिजे. कारण की आपण जर बघितलं तर सर्व लॉकडाऊन आता उठल्यासारखं झालेलं आहे. रेल्वे सुरू झालेल्या आहेत, त्याच्यानंतर बसेस सुरू झालेल्या आहेत, ठाकरे सरकारचे आवडते बिअर बार सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांचं भविष्य आपण खूप काळ अंधारात ठेवू शकत नाही. त्यामुळे महाविद्यालय सुरू करा. परंतु त्याचबरोबर महाविद्यालय सुरू करा ही मागणी असताना त्याचबरोबर जी प्रमुख आम्ही म्हणतोय की हॉस्टेल पण सुरू करा.
समाज कल्याणचे असतील, आदिवासी हॉस्टेल असतील, प्रायव्हेट हॉस्टेल असतील, महाविद्यालयाचे हॉस्टेल असतील, असे सर्व हॉस्टेल सुरू करा. त्याचबरोबर बस पास सुरू करा विद्यार्थ्यांच्या, त्याचबरोबर रेल्वेच्या पासेस सुरू करा. अशा सर्व ज्या विद्यार्थ्यांना मग मेस असतील त्याच्यामध्ये, अशा ज्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा याच्यासह येत्या 2 दिवसामध्ये महाविद्यालय शासनाने सुरू करण्याची परवानगी द्यावी. कारण की विद्यापीठांनी भूमिका घेतली होती महाविद्यालय सुरू करण्याची, आपल्याही SPBU विद्यापीठांनी भूमिका घेतली होती, परंतु त्याच्यामध्ये ढवळाढवळ करून शिक्षण मंत्र्यांनी पुन्हा महाविद्यालय बंद केलेली आहेत की उघडू नका म्हणून, कारण की हा त्यांचा अधिकार नाही. तरीही त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. कारण की आज जर आपण बघितलं प्रोफेशनल कॉलेजेस आपल्या विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्रात भारतामध्ये सर्वात जास्त प्रोफेशनल कॉलेजेस आहेत. ज्या प्रोफेशनल कॉलेजेसचं प्रॅक्टिकल होणं हे खूप महत्त्वाचं असतं. गेल्या मार्चपासनं विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल झालेले नाही आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं किती प्रचंड नुकसान होतं आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल. त्याच्यामुळे आता महाविद्यालय सुरू केली पाहिजे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात ABVP करेल. आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला दुसरा धक्का बसलेला आहे. मनसेचे नगरसेवक आणि गटनेते मंदार हळवेंचा भाजपात प्रवेश झालेला आहे. आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनसेला जोरदार हादरे बसत आहेत. डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज मनसेला दुसरा धक्का बसलाय. मनसेचे नगरसेवक आणि गटनेते मंदार हळवे यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. मनसेला लागलेल्या या गळतीनंतर मनसेचे काही प्रमुख नेते कृष्णकुंजवर दाखल झाले. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले अनेक वर्ष काम करत होतो. मधल्या काळात मनसेमध्ये 10 वर्ष काम केलं. पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा आहे. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा परिवाराचा गोष्ट आहे. त्या घोषवाक्याप्रमाणे राष्ट्र मंदिर, माझं गाव, माझं शहर हे माझं राष्ट्र, ते चांगलं घडावं आणि मला जिथे चांगलं घडवण्याची आता यापुढे संधी आहे ती भारतीय जनता पार्टी आहे, म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या संदर्भात काही तुम्ही आमदार जे एकमेव मंत्री होते त्यांच्याशी भेटीगाठी बातचीत वगैरे किंवा राज्याची बातचीत वगैरे केली होती का? नाही, काय तसं नाही. ज्या पद्धतीने गेले 10 वर्ष मी मनसेमध्ये काम केलं तितक्याच प्रामाणिकपणे, तितक्याच ताकदीने भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेन. भारतीय जनता पार्टी जी जबाबदारी देईल त्या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न राहील. भाजपवाले पंतप्रधानही आत्मनिर्भर होणारचं कारण त्यांची ती घोषणाच आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय आहे, छगन भुजबळ यांनी टोला लावलेला आहे. जो महाराष्ट्र वर्षभरात 1,90,000 कोटी GST देतो त्या महाराष्ट्राला काय मिळालं? ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी 25,000 कोटी, 35,000 कोटी, महाराष्ट्राला काय? या महाराष्ट्रात संपूर्ण भारत राहतो, परंतु देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र दिसलाच नाही असा जोरदार हल्ला छगन भुजबळ यांनी केलाय. ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या राज्यात म्हणूनच अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे, परंतु हेही मिळताना कठीण आहे. त्यासाठी बिहारची निवडणूक आठवा. 10,000 कोटी, 20,000 कोटी, 1.5 लाख कोटी जाहीर झाले, ते मिळाले का? निवडणूक संपली, सगळं खतम असं सांगतानाच 35,000, 65,000 कोटी रुपये निवडणुकीपूर्वी खर्च होणार आहेत का, असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. सांगतो तेही मिळतील की नाही शंकाच आहे. बिहारचा 8वा 10,000, 20,000, 50,000, 1.25 लाख, 1.5 लाख करोड झाले का, मिळाले का? निवडणूक संपली, सगळं खतम. निवडणुकीपुरतीच घोषणा करण्यात येते म्हणजे काय? आता हे काय 35,000 कोटी, 65,000 कोटी निवडणुकीच्या अगोदर काय खर्च होणार आहे आणि काम होणार आहे का? आत्मनिर्भर कोण आत्मनिर्भर? ते भाजपवाले आत्मनिर्भर होणारच ते, आणि प्रधानमंत्री हैं वो भी तो आत्मनिर्भर होंगे ही, वो तो उनकी घोषणा है. सवाल है कि महाराष्ट्र के लिए क्या हुआ? जो महाराष्ट्र साल भर में 1,90,000 करोड़ रुपया GST देता है, क्या मिला महाराष्ट्र को? दूसरे जहाँ इलेक्शन है 25,000 करोड़,
35,000 करोड़ महाराष्ट्र को क्या दिया। इस महाराष्ट्र में सारा भारत रहता है, मगर भारत में जो है, भारत के बजट में महाराष्ट्र नहीं दिखाई देता है। राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन शिवार 2021 प्रदर्शनाचा कालावधी गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2021 दरम्यान दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता डॉग शो आणि 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पशु प्रदर्शन। प्रदर्शनाचे आयोजक माननीय महेश भाऊ खराडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि मार्गदर्शक माननीय खासदार राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना। तेव्हा या प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा। स्थळ दत्त मंदिर मैदान, दत्तमाळ, तासगाव, जिल्हा सांगली आणि संपर्क 9850 69 37 01 आणि 93 26 23 90 09। एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत। कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये। सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला। जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर। सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी। पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत। नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65। शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ। मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट, करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच। चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ। चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील। तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील। राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी। माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ। तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील। एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696। प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप। आपल्या हक्काचं आपलं दुकान। आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही। आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट। विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा। फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी, तेही आपल्या मोबाईल मध्ये। आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स, 24 तासांच्या आत घरपोच सेवा, ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी, बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस, दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स। ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे। आपल्या हक्काचं आपलं दुकान स्काय स्टार ऑनलाइन। पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट। 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट
बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉ द्वारे खास आकर्षक बक्षिस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्स साठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. एकदम झक्कास जेवण पाहिजे कुठे? अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत. फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात, सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. गडिंग्लज येथे जनता दलाकडूनही कर्नाटकचा निषेध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र बसवर गडिंग्लज कर्नाटकचे असा बोर्ड लावल्यामुळे गडिंग्लजकर भडकलेले होते. गडिंग्लज इथं जनता दलाकडून जोरदार घोषणाबाजी करत कर्नाटकचा निषेध करण्यात आलाय. महाराष्ट्र बसवर गडिंग्लज कर्नाटकचा असा बोर्ड लावण्यात आल्याने समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी प्रांत कार्यालयास आणि आगार प्रमुखास निवेदन देऊन जनता दलानं केली आहे. या निवेदनात म्हटलंय की महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या कर्नाटक इथल्या संकेश्वर बस स्थानकावर संकेश्वर इथल्या काही भ्याड प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी गडिंग्लज कर्नाटकचे आशयाचे फलक लावले. अशा भ्याड प्रवृत्तीच्या समाजकंटकांचा आम्ही जाहीर निषेध करतोय. अशा समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून जनता दलानं केली आहे. यावेळी बेळगाव आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, संयुक्त महाराष्ट्र होणारच अशा घोषणा देण्यात आल्या. मंडळाच्या बसवर काही भ्याड प्रवृत्तीच्या लोकांनी गडिंग्लज कर्नाटकाचं अशा आशयाचे बोर्ड लावले. त्यासाठी गडिंग्लजमध्ये आज जनता दलाकडून भव्य मोर्चा निघाला, आंदोलनासाठी मोर्चा निघाला. आम्ही ह्या भ्याड प्रवृत्तीचा निषेध करतोय आज आणि प्रांतांना आज निवेदन देतो की ह्या भ्याड प्रवृत्तीचा लोकांना त्वरित अटक व्हावी आणि त्यांना शासन व्हावं. अशा प्रवृत्तीचा निषेध करून आम्ही जाहीरपणे सांगतोय की बेळगाव आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.
मी न दिलेल्या उमेदवार विरोधात कोण उभारणार असेल तर त्यांचा कार्यक्रम केला जाईल असं वक्तव्य केलेल्या नेत्यांचा जाहीर निषेध करत असल्याचं माजी आमदार राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितलेलं आहे. शिवसेना हा मोठा पक्ष आहे. मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री हे शिवसेनेचे असल्याने कोल्हापूर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. त्यामुळं कोल्हापूर शहरातील जनतेनं शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्यावं. तसंच सर्व शिवसैनिक शिवसेनेच्या उमेदवारांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत. ज्या नेत्यांनी मी न दिलेल्या उमेदवाराविरोधात कोण उभारण्याचं धाडस केलं तर त्याचा कार्यक्रम केला जाईल अशी धक्कादायक वक्तव्य करणाऱ्या या नेत्यांचा शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जाहीर निषेध केला. ते कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. एक धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी एका नेत्याने या ठिकाणी म्हणजे कोण माझ्या विरोधात मी न दिलेल्या तिकीट दिलेल्याच्या विरोधात म्हणजे ज्यांना तिकीट दिलं नाही ते लढत असतील तर त्यांचा कार्यक्रम करावा अशा प्रकारचं वक्तव्य केलं. हे निश्चित गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, याचा मी निषेध करतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जो अधिकार आहे तो त्यानं घेतला पाहिजे किंवा त्या अधिकाराच्या आडवं आपण येता कामा नाही. हे जनता पुढच्या निवडणुकीमध्ये ठरवल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये 41च्या वरती जागा घेऊन शिवसेनेचा महापौर आपल्याला पाहायला मिळेल. प्रताप सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. किरीट सोमय्या आणि भाजपच्या आमदारांचे ठाणे महापालिकेबाहेर आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन इथं अनधिकृत इमारतींचा 11 कोटींचा दंड महापालिकेनं वसूल करावा, तसंच सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाणे महापालिकेच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलंय. किरीट सोमय्या यांच्या समवेत आमदार निरंजन डावखरे तसंच ठाणे महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक देखील सहभागी झाले होते. आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. नौपाडा पोलिसांनी किरीट सोमय्या आणि आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांना यावेळी ताब्यात घेतलंय. अवघे 10 मिनिट झालेल्या आंदोलनात आमदार निरंजन डावखरे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सरनाईक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. प्रताप सरनाईकवर कारवाई 11 कोटी वसूल. प्रताप सरनाईकला अटक करा, अटक करा. सर काय सांगाल? पोलीस स्टेशन साहेब काय सांगाल? पोलीस स्टेशनला गेल्यानंतर प्रताप सरनाईकने 11 कोटी दंड करायचा, ज्याच्यामुळे विहान गार्डन बीचे 100 फ्लॅट धारकांना दिलासा मिळेल. प्रताप सरनाईकची अटक झालीच पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठाणे महापालिकेला आदेश दिला आहे 11 कोटीच्या ऐवजी फक्त 25 लाख दंड वसूल करून प्रताप सरनाईकला सोडून द्या. उद्धव ठाकरे साहेबांचा अशा प्रकाराचं वागणूक आम्हाला मान्य नाहीये. 11 कोटी वसूल करा, प्रताप सरनाईकवर फौजदारी कारवाई करा. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत आघाडी करून लढायची की स्वबळावर लढायचा याचा निर्णय स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल असं जयंत पाटील यांनी नागपूरमध्ये सांगितलेलं आहे. यावेळी सर्व पक्षांनी एकत्रित ताकद दाखवली तर नागपूर जिल्हा परिषदेप्रमाणे नागपूर महानगरपालिकेत देखील परिवर्तन होऊ शकतं. पण जर कुणी आपलाच पक्ष फार मोठा असल्याचा समज केला तर मग अडचणी येऊ शकतात, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपूर जिल्ह्यात सावनेर इथं 5व्या दिवसाची अखेरची आढावा बैठक घेतली. सावनेर विधानसभा मतदारसंघात मित्रपक्षाचे आमदार आहेत. इथले लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत घेत आहेत की नाहीत किंवा आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर होत नाही ना याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असल्याचं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं आहे. शेवटी स्थानिक लोकच निवडणूक लढवत असतात, त्यामुळे स्थानिक लोकांच्या म्हणण्याला अधिक महत्त्व असतं. त्यावेळी ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी त्यांना विश्वासात घेऊनच योग्य ते निर्णय पक्षाच्या हिताचे घेण्यात येतील. नागपूरमध्ये होऊ शकतं परिवर्तन, कारण नागपूर जिल्हा परिषदेत किती मोठा बदल जिल्ह्यातल्या जनतेने दाखवला हे आपल्याला माहितीच आहे. तसंच नागपूरमध्ये होऊ शकतं.
सर्व एकत्रित आले तर निश्चित चांगला रिझल्ट लिहू शकतो. कुणी आपलाच पक्ष फार मोठा आणि महत्त्वाचा असं धरलं तर मग काही अडचणी तयार होतील. किती दिवस भाजपच्या पाठीवर बसून जायचंय, महादेव जानकर यांनी पंढरपूरमध्ये सवाल केलेला आहे. किती दिवस भाजपाच्या पाठीवर बसून जायचं, आपला पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे असं सांगत महादेव जानकर यांनी आगामी काळात भाजपापासून अंतर ठेवून राजकारण करणार असल्याचे संकेत दिले. पंढरपूर इथं महादेव जानकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपानं वीज बिलासंदर्भात आंदोलन जाहीर केलं, चांगली गोष्ट आहे. प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण आम्ही मात्र भाजपासोबतच्या आंदोलनात सहभागी होणार नाही. आम्ही स्वतंत्रपणे आमची आंदोलनं करू असं महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. भाजप हा आमचा मित्र पक्ष आहे, पण आम्हालाही आमचं अस्तित्व टिकवायचं आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होऊ शकत नाही. किती दिवस भाजपाच्या पाठीवर बसून जायचं, आमचा पक्षही राष्ट्रीय पक्ष आहे. आमचा पक्ष वाढला तर कार्यकर्त्यांनाही ताकद मिळेल असं जानकर यांनी स्पष्ट केले. भाजपा वीज बिलासंदर्भात आंदोलन करत असेल तर त्याला आमचा पाठिंबा राहील, पण त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मी आपल्याला नम्रपणे सांगतो की महाविकास आघाडीनं लाईट बिलाबद्दल घुमजाव करू नये. आदरणीय माझे मित्रच आहेत आता मंत्री असलेले राऊत साहेब आणि अजितदादांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र बसून शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण सरसकट लाईट बिल माफ केलं पाहिजे. एखाद्या उद्योगपतीचं लाईट बिल करून असतं ते माफ होतं एका मिनिटात, पण सामान्य शेतकऱ्याबद्दल किंवा सामान्य कामगाराबद्दल मध्यमवर्गीयाबद्दल तुम्ही फार कायदा दाखवण्याचा प्रयत्न करता. पण आपण मोठं बोलू नये एवढं. सरकार यायच्या अगोदर सरकार आल्यानंतर देखील तुम्ही काही सांगितलं होतं की कोरोनामुळं शेतकरी जनता सर्वच कामगार परेशान आहेत. मग आपण काय करू, लाईट बिल माफ करू. त्या शब्दाशी एकनिष्ठ राहावं हे त्यांना नम्र आव्हान आहे राष्ट्रीय समाज पक्षाचं. आणि राष्ट्रीय समाज पक्षानं वीज बिल माफ व्हावं म्हणून मी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 232 तालुक्यामध्ये आपण निवेदनं दिली होती. दुधाचं आंदोलन, नंतर लाईट बिलाचं आंदोलन देखील केलेलं होतं. आणि आज मला वाटतं आत्ता सांगितलं की BJP हे करतात, तर BJPचा तो मुद्दा आहे, तो योग्य आहे भारतीय जनता पार्टीचा. आणि लाईट बिल ह्या राज्य सरकारनं बंद करावं या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. माझी विनंती आहे, विजय ट्विटरवर मी काही वाईट बोललेले नाही. विशेष म्हणजे एखाद्या ज्या समाजातून तो माणूस आला आहे त्याच्याबद्दल भावनिक पद्धतीने बोलला असेल, पण ती मराठा समाजाविरोधात बोलले नाहीत. विशेष म्हणजे आता उगाच एखाद्याने लावून घ्यायचं असेल तर ते बरोबर नाही. ते काय म्हणले, OBCच्या आरक्षणाला धक्का लावून देणार नाही. विशेष म्हणजे तोच मुद्दा होता आणि त्याचं बरोबर आहे म्हणणं ते. त्यामुळे माझी विनंती आहे मराठा समाजाने वडेट्टीवारांनी असं काय गलत इन्फॉर्मेशनचं वक्तव्य केलं नाही या मताचा मी आहे. कारण परवा मी जालन्याला मी स्वतः होतो, वडेट्टीवार होते. आणि मराठा तरुणांनी आणि OBC तरुणांना माझी विनंती आहे की असं जहाल होईल असं वक्तव्य दोघांनीही करू नये. कारण आपण एका राज्यातली माणसं आहे, एका गुन्ह्यागोविंदानं आपल्याला राज्यात राहायचं आहे. राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन शिवार 2021. प्रदर्शनाचा कालावधी गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2021 दरम्यान. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता डॉग शो आणि 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पशु प्रदर्शन. प्रदर्शनाचे आयोजक माननीय महेश भाऊ खराडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि मार्गदर्शक माननीय खासदार राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. तेव्हा या प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा. स्थळ दत्त मंदिर मैदान, दत्तमाळ, तासगाव, जिल्हा सांगली. आणि संपर्क 9850 69 37 01 आणि 93 26 23 90 09. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला.
कोरोना संकटातही देशाला नवउभारी देणारा हा अर्थसंकल्प आहे. देवेंद्र फडणवीसांकडून केंद्राचं अभिनंदन करत असताना हे वक्तव्य केले. असं आहे की जेव्हा समजत काहीच नाही आणि आपण बोलतो त्यावेळी अशा प्रकारची रिॲक्शन येते. आता LICचं डायव्हेस्टमेंट कसं होणार आहे, तर LICचा IPO येणार आहे. म्हणजे काय होणार, तर LICचा IPO आल्यानंतर तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतील, त्याचा शेअर विकत घेऊ शकतील, LICला पैसे मिळतील, त्याचा जो LICला फायदा होईल त्याचा डिव्हिडंड तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला मिळेल आणि त्याची ओनरशिप जी आहे ती सरकारचीच राहील किंवा ती सामान्य माणसाची राहील. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि त्यातनं LIC जो सरप्लस पैसा येईल तो आत्तापर्यंत LIC इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवते, त्याचा देशाला फायदा होईल. त्यामुळे कशा प्रकारचं डायव्हेस्टमेंट आहे. बरं, डायव्हेस्टमेंटची पॉलिसी कोणी आणली, ही नरसिंहरावजींनी आणली. त्याच्यानंतर ती गुजराल साहेबांच्या सरकारमध्ये होती, ती अटलजींच्या सरकारमध्ये होती, मग ती आपल्या मनमोहन सिंगजीच्या सरकारमध्ये होती. त्यामुळे डायव्हेस्टमेंटची पॉलिसी काही काल उचलून आणलेली नाही, पण मोदीजींनी स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे आपले ॲसेट हे पूर्ण दुसऱ्याच्या हातात जाऊ नये अशा प्रकारची स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंट केली आहे. आता तुम्ही बघा की उदाहरणादाखल म्हणजे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट पॉलिसी जर आपण बघितली तर आता इन्शुरन्सच्या सेक्टरमध्ये 74% आता फॉरेन इन्व्हेस्टमेंट येऊ शकेल. पण त्याचवेळी त्याच्यात अट काय टाकली आहे, सगळ्या की पोझिशनवर भारतीय नागरिकत्व असलेल्या लोकांनाच बसवता येईल. जो सरप्लस तयार होईल तो भारतातच ठेवावा लागेल. मग आता इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा येईल, तो पैसा आल्यामुळे आपल्याला त्याची गुंतवणूक मिळेल, त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला पैसा मिळेल कारण त्यांना तो तिथेच गुंतवावा लागतो आणि त्याचसोबत या कंपन्यांना प्रॉफिट भारतातच गुंतवावा लागेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारताला फायदा होईल. म्हणून डायव्हेस्टमेंटची पॉलिसी आता स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंटमध्ये गेली आहे. ती कदाचित त्यांना समजली नसेल आणि त्याच्यामुळे ते आपलं आधीच जे लिहून आणलेलं आहे, भारत विकायला काढला, हे करायला काढलं, ते करायला काढलं. मग असं जर विचार केला तर नरसिंहरावांपासून प्रत्येकाने भारत विकायला काढला असं आपल्याला म्हणावं लागेल आणि मनमोहन सिंगांनी भारत विकायला काढला असं म्हणावं लागेल. असं ते म्हणणार आहेत का, असं माझा त्यांना सवाल आहे. प्रख्यात गझलकार इलाही जमादार यांचा सांगली दुधगाव इथे दफनविधी पार पडलाय. राज्यभरातून साहित्यिक जमादार प्रेमींची दफनविधी कार्यक्रमास लक्षणीय उपस्थिती होती. प्रख्यात गझलकार ज्येष्ठ साहित्यिक इलाही जमादार यांचा दुधगाव या त्यांच्या मूळ गावी दफनविधी पार पडला. जमादार यांच्या दफनविधी कार्यक्रमास राज्यभरातील साहित्यिक, गझलकार आणि जमादार यांच्यावर प्रेम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते. जमादार यांच्या निधनाबद्दल दुधगाव वासियांनी आज गावातील व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विविध मान्यवरांनी इलाही जमादार यांच्या आठवणींना गझल आणि पोवाडेच्या माध्यमातून उजाळा दिला. इलाही जमादार यांचं वयाच्या 74व्या वर्षी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील दुधगाव या गावी निधन झालं. मिरज तालुक्यातील दुधगाव म्हणजे 1 मार्च 1946 मध्ये इलाही जमादार यांचा जन्म झाला. त्यांची कर्मभूमी पुणे राहिली. वयाच्या 21व्या वर्षानंतर म्हणजेच 1964 नंतर इलाही जमादार यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांच्या दर्जेदार काव्यलेखनामुळे त्यांना आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी म्हणून ओळख मिळाली. विविध मराठी, हिंदी, उर्दू या दैनिक मासिकांमधून इलाही जमादार यांच्या कविता, गझला प्रसिद्ध झाल्या. निवोदित कवींसाठी इलाही जमादार यांनी गझल क्लिनिक ही कार्यशाळाही सुरू केली होती. इलाही जमादार यांनी अनेक गीतं, लेखन, काव्यलेखन, गझल यामुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्रात आणि अनेक ठिकाणी इलाही जमादार यांचे जाहीर कार्यक्रम पार पडायचे. मराठीतील प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्यानंतर इलाही जमादार यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. गायिका लक्ष्मी लहाने आणि सरांचा आणि माझा परिचय 2015 पासून झाला आणि एक घरगुती जास्त मला सरांसोबत वेळ घालायला मिळाला किंवा त्यांच्या खूप आठवणी आहेत माझ्यासोबत. तर एक नात आणि एक आजोबा एक असं समीकरण होतं आमचं दोघांचं आणि आम्ही
फोनवर सुद्धा तासन तास बोलायचो. मी खूप गाणे ऐकून दाखवायची किंवा सरांच्या गझलासुद्धा सरांना खूप ऐकून दाखवायची. तर एक खूप जवळीक नातं निर्माण झालेलं होतं आमचं आणि त्याच्यामुळंच मग मी परभणीहून आलेली आहे. आज खूप दुःख झालं आहे की गझलेचा जो प्राण असतो तोच हरपलेला आहे आणि अखंड महाराष्ट्र त्यांना खूप चाहत होता. अशी खूप कमी कलावंत असतात की ज्यांना म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र चाहतो. तर बापू रासगे खरं तर डॉक्टर ही पदवी लावण्यामध्ये इलाही सरांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या गझला ऐकून आणि आम्ही प्रभावित झालो आणि माझ्या पोवाडा या काव्यप्रकाराचा समग्र इतिहास या विषयावर PhD करू शकलो त्यांच्यामुळे केवळ. आणि मग 1-2 वर्षापूर्वी मी त्यांच्यावरच एक पोवाडा तयार केला आणि तो त्यांच्यासमोर त्यांना आता 8 दिवसापूर्वी त्यांना ऐकून दाखवला होता. मी 2 ओळी त्यांच्यासाठी म्हणतो कारण फार बोलण्यापेक्षा पोवाड्यातून जास्त. खरं तर सरांची माझी ओळख राजगे सरांमुळेच झाली 2002ला आणि आम्ही पूर्वीपासून जे लिहायचो ते सरांना दाखवायचो. म्हणजे खरं तर आमच्यासारख्यांचा साहित्यातील म्हणजे वडीलकीच्या नात्याला आमचा आशीर्वाद गेला असं आम्हाला वाटतं. मी जेव्हा माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित केला तेव्हा त्यांची प्रस्तावना घ्यायला मी गेलो. मला म्हणले अरे मी प्रस्तावना लिहित नाही कोणाला. मी सांगितलं सर माझा हट्ट आहे की माझ्या पुस्तकाला पहिल्या पुस्तकाला तुम्हीच प्रस्तावना द्यावी. शेवटी 1 महिने 2 महिने गेले. शेवटी एक दिवशी जाऊन बसलो. मी सरांना म्हणलं सर तुम्ही जर प्रस्तावना दिली नाही तर मी 2 कोरी पानं ठेवून खाली लई जमादार असं लिहिल. मला म्हणले बस इथं मी सांगतो लिहून घे. आणि ती प्रस्तावना पूर्ण झाली. मी घरी आलो. ते माझ्यावर रात्रभर विचार करत राहिले की मी त्यांना म्हणायचं सर मला जमत नाही मी काहीतरी लिहितोय. मला म्हणायचे अरे तू फार स्वयंप्रकाशित तारा आहेस तुझ्याजवळ आहे असं वाटून कधी घ्यायचं नाही की आपल्याजवळ काही नाही. आणि पहाटे 5ला मला फोन केला आणि मला म्हटले तुझ्यावरची गझल तयार आहे. आणि त्या गझलमध्ये अप्रतिम शब्द त्यांनी माझ्यासाठी लिहिले आणि तोच आशीर्वाद माझ्या पुस्तकाच्या मलपृष्ठाला छापला. असा आमचा हट्ट पुरवणारे वडील गेले असं मला वाटेल. माझं गाव हेच साहित्याच्या क्षेत्रामध्ये टायटल गीते चित्रपट गीते भाषांतर आणि गझल रचनेमध्ये मग सांगितलं जवळ 37 वेगळ्या प्रकारावर दादांनी लेखन केलं. आम्ही लहान असताना केवळ लिहिण्यापेक्षा नवीन योग तयार व्हावेत अशी त्यांची इच्छा असायची आणि त्यांनी आमचे वर्कशॉप घेतले आम्हाला शिकवलं आणि मला पुण्याला नेण्यामध्येही त्यांचा साथ आहे. खरं तर खूप खूप मोठे दादा होते आणि नवीन गझलकार आपल्यासमोर यावेत त्यांनी लिहावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळं त्यांचा मी नाही बोलू शकत. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. GS शिकलगार आणि इलाई भाई माझे गुरु आहेत. अनेक भेटी माझ्या त्यांच्या झाल्या. ते साहेब म्हणाले त्याप्रमाणे एक विलक्षण रागवायचे पण त्या रागामध्ये असलेलं प्रेम भरभरून असायचं. या ठिकाणी कबर काढताना एका गझलकाराची ती पूर्ण जिवंत प्रवास त्यांचा आठवला आणि कबरीच्या ठिकाणी बसून लिहिलेली एक गझल आहे आणि ती त्यांना समर्पित करायची माझी इच्छा आहे. रे सुन्न सुन्न झाला गझलेचा हा पसारा. रे सुन्न सुन्न झाला गझलेचा हा पसारा. असरे गझल इलाई घेई इथे निवारा. असरे गझल इलाई घेई इथे निवारा. नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. दिवसा ढवळ्या दूध टँकरला लुटण्यात आले. चाकू आणि तलवारीचा धाक दाखवून 2,75,000 रुपये लुटण्यात आले. नांदेडमध्ये दुधाचा टँकर रिकामा करून परत राजनी जिल्हा उस्मानाबाद कडे जाताना टँकर चालकाला पद्मजा सिटीच्या पुढे अडवून 2,75,000ची बॅग 2 दरोडेखोरांनी चाकू आणि तलवारीचा धाक दाखवून लुटवले आहे. रोज सकाळी बरेच दुधाचे टँकर नांदेडमध्ये येतात. राजनी जिल्हा उस्मानाबाद इथल्या नॅचरल दूध घेऊन हे टँकर नांदेडला आले होते. सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास हा टँकर रिकामा करून पुन्हा उस्मानाबादकडे जाण्यासाठी निघाला. शहरातून बाहेर जाताना
निर्जन भागातून जाणारा रस्ता बऱ्याच ठिकाणी निर्मनुष्य आहे. या ठिकाणी पद्मजा सिटी ही अत्यंत श्रीमंत वस्ती. या वस्तीला गेट आहे. दुधाचे टँकर या गेटच्या थोडेसे पुढे गेले आणि मोटरसायकलवरून आलेल्या 2 जणांनी हा ट्रक अडवला. ट्रक चालक सांगत होता की एकाकडे तलवार तर एकाकडे खंजर असा हत्यार होतं. त्यांनी टँकरमध्ये शिरून चालकाच्या सीट मागे ठेवलेले 2,75,000ची बॅग बळजबरीने हिसकावून नेली आहे. ही घटना 10:30च्या सुमारास घडली. पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे. त्यातील एक आरोपी पकडला गेल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. नांदेडवरून जो लातूर रोड निघतो तिथे एक पद्मजा सिटी नावाचा एक मोठा भाग एरिया आहे. त्या भागामध्ये एक उस्मानाबाद जिल्ह्यातील दुधाचा जो एक टेम्पो आहे, मेट्रो टेम्पो, तो शहरामध्ये येत असतो आणि 2-3 जागी दूध टाकून तो त्या दुधाचे पैसे नगदी घेऊन जात असतो. तर या बाबतीमध्ये त्या दुधाच्या वाहनामध्ये एकूण 3 जण होते. एक ड्रायव्हर, एक कंडक्टर, त्यांचा मदतनीस. पाठीमागनं एक मोटरसायकल त्यांच्या आलेली होती. आल्याबरोबर ती गाडी अचानक समोर थांबल्यामुळे ह्या ड्रायव्हरने ब्रेक केलं. ब्रेक केल्याबरोबर 2 साईडने 2 जण चढलेले होते आणि त्यातील ड्रायव्हरांकडे आज दुधाचे जे काही ठेवलेले पैसे होते, साधारणतः त्या फिर्यादीचं मत आहे 2,77,000. तो तपासाधीन विषय आहे, तो असं त्याचं मत आहे. आणि त्याप्रमाणे त्या लोकांनी त्याच्याकडे ती रोख रक्कम जी आहे ती रोख रक्कम घेऊन आणि मग त्यांचा मोबाईलसुद्धा घेऊन तिथनं पलायन केलं आहे. त्यांना 10 दबोशेसुद्धा केला होता. जशी अशी माहिती मिळाल्याबरोबर या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय प्रमोद कुमार शेवाळे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री मोरे सर, अपर पोलीस अधीक्षक श्री कवाडे सर आणि या उपविभागाचे आदरणीय SDPO श्री सिद्धेश्वर भोरे सर ही रोड रॉबरी आज ओपन करण्यामध्ये नांदेड पोलिसांना यश आलं आहे. आणि ह्यासाठी अजूनही सर्व जनतेला आमची विनंती आहे, या बाबतीमध्ये आपल्या भागात जी लोक अशा पद्धतीने वारंवार फिरतात, ज्याचं त्या भागात काहीच काम नाही पण काहीतरी बहाण्याने फिरत असतात, अशा बाबतीमध्ये आमच्याकडे संपर्क करावा. आजचा हा जो गुन्हा होता तो त्यांनी धाडसी प्रयत्न केला होता. पोलिसांनी सुद्धा तितक्या तत्परतेने यामध्ये मुव्हमेंट करून हा गुन्हा उघड केला आहे. त्यामध्ये सर्व वरिष्ठांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि टीमने सुद्धा एकजूटपणे काम केलं आहे. थँक्यू. अमरावती इथल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळं कृषी विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात दिनांक 20 जानेवारी रोजी सुरेशा राजगुरे या व्यक्तीनं माहितीच्या आधाराखाली माहिती मागवली होती. मात्र ते आपली माहिती मागण्याकरिता अवघ्या 8 दिवसात 29 जानेवारीला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात पोहोचले. मला माहिती 2 मिनिटात पाहिजे असं सांगितल्यानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तुम्हाला 30 दिवसात माहिती उपलब्ध होऊन जाईल असं सांगितलं असता गाजगुरे यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मारहाणी केली. त्यामुळं आज अमरावती उपविभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाबाहेर कृषी विभागाच्या सर्व संघटनेनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही, शासन स्तरावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. राजगुरे यांनी आतापर्यंत अनेक माहितीच्या अधिकारांचे पत्र या कार्यालयात सादर केलं. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच अधिकाऱ्यांना खंडणीची मागणी केल्याचेही आरोप कर्मचाऱ्यांनी केले आहेत. अधिकारी यांच्या चेंबरमध्ये त्या दिवशी 4:45 वाजता जे राजगुरे आले व त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती द्या. मी 7 अर्ज दिलेले आहे, त्याची माहिती तात्काळ मला आताच्या आता पाहिजे. तर सहाय्यक प्रशासकांनी म्हटले की मी तुम्हाला तुमचे 6-7 दिवस झाले अर्जासाठी, आम्ही तुम्हाला 30 दिवसात देऊ. तर त्यांनी 30 दिवसात देण्या म्हटलं की बा तुम्ही का मला नियम वगैरे शिकवता काय असं तसं करून त्यांनी मोठ्या आवाजात बोलणे चालू केल्यानंतर तिथे मी उभे होतो बाजूला. त्यांनी मोठ्या आवाजात बोलता माझ्या अंगावर हात घातला. मी खाली पडलो आणि त्या प्रकारे थोडी प्रशासन अधिकाऱ्यांच्यामध्ये मारहाण झाली व त्यांनी नंतर फाईल वगैरे फेकफाक केली आणि असा हा प्रकार घडला. त्यामुळे संघटना पूर्ण आता कामबंद आंदोलन करत आहे. वीरेंद्र बोया. दिनांक 29 तारखेला जी घटना घडली, अत्यंत निंदनीय अशी घटना आमच्या कार्यालयात घडलेली आहे. ते वारंवार शासकीय कार्यालयात काही माहिती अधिकाऱ्याखाली माहिती मागणं किंवा इतर माहिती मागून कर्मचाऱ्याला वेठीस धरणं, अर्वाच्य भाषेत बोलणं, वारंवार तक्रार करणं, जे नियमानं जे व्यवस्थित वेळेवरती कामं करत त्याच्यामुळे बाधा निर्माण होत आहे. आणि बरेच लोक याच्यानं ब्लॅकमेलसुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमरावती विभागात जर पाहिलं तर आमच्या कार्यालयाचं कामकाज करण्यासाठी आज 60% कर्मचारी रिक्त पद आहेत. आम्हाला सगळे कामं करून घेताना आधीच सर्व कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचं जे
वेगळ्या दबावाखाली येऊन लोकांना त्रास देऊन मारण्याचा असा प्रयत्न करणं म्हणजे अत्यंत निंदनीय अशी बाब आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध आमच्या कृषी विभागामार्फत करत आहे. अमरावती विभागातले कृषी सहाय्यकापासून विभागीय कृषी संचालक कार्यालयापर्यंत आमच्या जे मागण्या आहेत की अशा प्रकारचे ज्या माहितीचा जनहिताशी संबंध नाही किंवा समाजाशी संबंध नाही अशा प्रकारची माहिती लोकांना देण्यापासून शासनाने बंधनं घालावी. त्याचबरोबर वारंवार जे तक्रारी करणारे लोक आहेत की ज्याचा काही संबंध नाही असे जे तक्रार करते ह्यांना ब्लॅकलिस्ट करावं आणि हे अशा जर घटना घडते त्याच्यावर शासनाने कठोर अशी कार्यवाही करावी अशा प्रकारची मागणी कृषी विभागामार्फत आम्ही शासनाकडे सादर करणार आहे. आम्ही माननीय विभागीय आयुक्त, सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय, सर्व पालकमंत्री, सर्व आमदार, सर्व खासदार महोदयांना आम्ही आमचं सगळे निवेदन देणार आहे. तर जोपर्यंत आम्हाला आमच्या लोकांचं शासन त्यांच्यावर कारवाई करणे आमच्या लोकांचं मनोबल वाढणार नाही तर लोकांना काम करण्यामध्ये अजूनही ते तणावाखालीच काम करत आहेत. काही लोक आत्महत्यासुद्धा करण्याचा प्रयत्न केले आहेत. म्हणजे हे असे जर घटना घडले तर लोक खरंच काम करण्यासाठी दचकणार आहेत. राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन शिवार 2021 प्रदर्शनाचा कालावधी गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2021 दरम्यान दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता डॉग शो आणि 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पशु प्रदर्शन. प्रदर्शनाचे आयोजक माननीय महेश भाऊ खराडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि मार्गदर्शक माननीय खासदार राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. तेव्हा या प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा. स्थळ दत्त मंदिर मैदान, दत्तमाळ, तासगाव, जिल्हा सांगली आणि संपर्क 9850 69 37 01 आणि 93 26 23 90 09. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या. HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. प्ले स्टोअर वरून आत्ताच डाउनलोड करा स्काय स्टार ऑनलाइन ऍप. आपल्या हक्काचं आपलं दुकान. आता भाजी, फळं आणि महिन्याचे ग्रोसरी सामान आणण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. आपल्या मोबाईललाच बनवा आपलं दुकान आणि मार्केट. विना कटकट, विना दगदग, घरपोच सेवा. फ्रुट्स, स्नॅक्स, गरम मसाले, व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, बेबी केअर, पर्सनल केअर, होम केअर, सर्व प्रकारची बिस्किटं, ऑइल्स, डाळी, चहा, कॉफी आणि बरंच काही एकाच ठिकाणी.
तेही आपल्या मोबाईलमध्ये. आमची वैशिष्ट्य बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स, 24 तासांच्या आत घरपोच सेवा, ₹500 वरील ऑर्डरवर फ्री होम डिलिव्हरी, बेस्ट कस्टमर सपोर्ट व सुरक्षित सर्व्हिस, दररोज नवीन ऑफर्स व डिस्काउंट्स. ही सुविधा सध्या फक्त सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रासाठी उपलब्ध आहे. आपल्या हक्काचं आपलं दुकान, स्काय स्टार ऑनलाईन. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. एकदम झक्कास जेवण पाहिजे. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्य यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस तर जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत. फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन शिवार 2021. प्रदर्शनाचा कालावधी गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2021 दरम्यान. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता डॉग शो आणि 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पशु प्रदर्शन. प्रदर्शनाचे आयोजक माननीय महेश भाऊ खराडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि मार्गदर्शक माननीय खासदार राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. तेव्हा या प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा. स्थळ दत्त मंदिर मैदान, दत्तमाळ, तासगाव, जिल्हा सांगली. आणि संपर्क 9850 69 37 01 आणि 93 26 23 90 09.
एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला.